डॉक्टरने हे पण सांगितलं, जर उद्या पण हार्टबीट नॉर्मल नाही राहिली नमस्कार सगळ्यांना, नवीन ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. हा ब्लॉग एकदम म्हणजे काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे, महत्त्वाचं इम्पॉर्टंट जे आहे, काही इमर्जन्सी सिच्युएशन तयार झाली, त्याच्याबद्दल सांगायचं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपण ब्लॉग की पुढं व्हायरल होण्यासाठी किंवा फेमस होण्यासाठी ब्लॉग बनवत नाही. आपल्या घरचे म्हणजे आपले मेमरी क्रिएट करण्यासाठी म्हणजे भविष्यात आपण जेव्हा बघतो ना, मागं आपण काय-काय झालं, काय-काय कसं झालं, तर यासाठी हा एक मेमरी म्हणून आपण ब्लॉग बनवतोय. तर आज सकाळी 8 वाजता दवाखान्यात गेलो होतो आम्ही, मी आणि शीतल. हिची जी रूटीन चेकअप होती, जसं की डॉक्टरने सांगितलं होतं 2-2 दिवसाला चेक करायला. कारण एक छोटासा इश्यू झालेला आहे. तो इश्यू असा आहे की बाळाची हार्टबीट आहे, ती वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे अ, खूप मोठा त्याच्यामुळे छोट्या प्रॉब्लेमहून मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. तर ते कसं झालं आहे ते सविस्तर सांगतो. तर सगळ्यात अगोदर आता 3-4 दिवसापूर्वी आम्ही रूटीन चेकअप करण्यासाठी गेलो. सोनोग्राफी काढली जी डॉक्टरने सांगितली होती. तर ती सोनोग्राफी केल्यानंतर त्याच्यामध्ये असं समजलं की बाळाचा जो प्लेसेंट आहे त्याची वाढ जास्त झालेली. त्याची म्हणजे साईज जी आहे ती वाढलेली जास्त करून आणि त्याच्यामुळे बाळावर काही परिणाम होतोय का हे चेक करण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये गेलो. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्यांनी एन-एस-टी एन-एस-टी ना? एन-एस-टी स्कॅन केलं. त्याच्यामध्ये असं समजलं की बाळाला जी रक्तपुरवठा आणि ऑक्सिजन व्यवस्थित होत नाही. त्याच्यामुळे बाळाची हार्टबीट आहे जी ती वाढलेली आहे आणि भरपूर वाढलेली आहे, जी 170 पेक्षा जास्त किती? 172 पेक्षा 172 पर्यंत हार्टबीट गेलेली. त्याच्यामुळे इमर्जन्सी सिच्युएशन अशी झाली, की आज आम्ही डॉक्टरने काय सांगितलं होतं 2 दिवसाला दाखवा म्हणून. 2 दिवसापूर्वी दाखवलं होतं. त्याच्यानंतर 26 जानेवारीची सुट्टी झाली. त्याच्यानंतर आज म्हणजे आज 27 तारीख बरोबर? 27 आहे ना? 27 तारखेला आज सकाळी 8 वाजता आम्ही गेलो रूटीन चेकअप म्हणजे चेक करण्यासाठी दर 2 दिवसाला. आज गेल्यानंतर असं समजलं, की आज पण जे आज पण बाळाचे जे हृदयाचे ठोके होते, हे भरपूर नॉर्मल म्हणजे नॉर्मल रेंजच्या बाहेर होते. त्याच्यामुळे त्यांनी डॉक्टरांनी पहिली गोष्ट म्हणजे आधी बाहेर ओ-पी-डीमध्ये चेक केलं. चेक केल्यानंतर डायरेक्ट लेबर रूममध्ये घेऊन गेले. तिथं बी सलाईन लावली. सलाईन लावल्यानंतर पुन्हा एकदा स्कॅन केलं, की त्याच्यामध्ये की जेवण केल्यामुळे म्हणजे अगदी एकदम स्पष्ट दिसतं असं म्हणतात. त्याच्यानंतर ते 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 स्कॅन चेक केल्यानंतर तिथं समजलं की 170 पेक्षा जास्त आज पण हार्टबीट आहेत आणि त्यामुळं बाळाला डॉक्टरने असं सांगितलं की अ, आईच्या पोटामध्ये जे बाळ आहे, त्याचे जे हृदयाचे ठोके ते वाढलेले आहेत आणि ते होते याचं कारण म्हणजे शुगर. हिची जी शुगर आहे आज दिवसभर एकदम लो झाली होती. लो झाल्यामुळे बाळाला जो त्याचा त्रास होत होता, म्हणजे लो शुगर झाल्यामुळे त्याचा त्रास जो बाळाला अशा प्रकारे होत होता की बाळाला व्यवस्थित प्रकारे जेवण पोहोचत नव्हतं आणि ऑक्सिजन पण व्यवस्थित जात नव्हतं. त्याच्यामुळे त्याचा ताण जो बाळाच्या हृदयावर होत होता, त्यामुळे हृदयाची पंपिंग जी जास्त होते, त्यालाच आपण हार्टबीट म्हणतो. ती पंपिंग जास्त झाली आणि डॉक्टरने आज शेवटचा पर्याय म्हणून आज सांगितलंय, की आता आम्ही सकाळी 8 वाजता गेलो आणि आता रात्री 7:30 वाजता घरी पोहोचलो. म्हणजे दिवसभर हेच चालू रुटीन की सारखी 10-10, 15, 20-20 मिनिटाला ब्लड चेक करायचं. मग त्यामध्ये शुगर चेक करायची. त्यामध्ये बाळाचे ठोके नॉर्मल होतील का नाही. परंतु तिसरा पारा म्हणजे पारा 4-5च्या दरम्यान तेव्हा कुठे थोडेसे नॉर्मल जाणवायला लागले. त्यामुळे डॉक्टरने असं सांगितलं, की दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा यायचं म्हणजे आता 28 तारखेला उद्या परत जायचंय आणि त्याच्यामध्ये जर डॉक्टरने हे पण सांगितलं, जर उद्या पण हार्टबीट नॉर्मल नाही राहिली, तर बाळाचं सीझर करावं लागेल. म्हणजे बाळ सीझर करून आपल्याला डिलिव्हरी करावी लागणार आहे. परंतु त्याच्यामुळे आता उद्याचा महत्त्वाचा दिवस आहे, की उद्या नेमकं काय होतंय? कारण आम्ही तर ठरवलं होतं, की आता जसं की सोनोग्राफीमध्ये डेट दिली होती 19 फेब्रुवारी, जो एकदम चांगला असा दिवस होता. परंतु जे आमच्या भरपूर अपेक्षा होत्या, की 19 फेब्रुवारीला म्हणजे बाळ वगैरे जन्म घेणार. परंतु ठीक आहे, चालतंय. पण कसं सिच्युएशननुसार जशी सिच्युएशन आम्ही आता तयार झालेली, की हार्टबीट वाढल्यामुळे जर हार्टबीटमुळं जर बाळ जर पोटातच राहिलं, अजून आम्ही जर महिन्याचं वाट वाट बघितली महिनाभराची, म्हणजे 19 फेब्रुवारीची वाट बघितली, तर तेव्हापर्यंत बाळाला त्रास होऊ शकतो आणि बाळाचा त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो लो शुगरमुळे आणि ते कारण त्याचा हार्टबीट व्यवस्थित येत नाही. सो त्याच्यामुळे डॉक्टरने त्याच्या सांगितलंय, की जर उद्या 28 तारखेला जर डिलिव्हरी 28 तारखेला असं होऊ शकतं, की जर हार्टबीट व्यवस्थित राहिली, तर काही करायची गरज नाही. परंतु जर आजच्यासारखी हार्टबीट उद्या पण जर 170 पेक्षा जास्त भरली,
तर एमर्जन्सीमध्ये उद्या सिजर करावे लागेल. ही एक सगळ्यात आमच्यासाठी धक्कादायक गोष्ट होती. कारण आम्ही ठरवलं होतं 19 फेब्रुवारी. तोपर्यंत आम्ही निवांत होतो. म्हणजे अजून 1 महिना बाकी आहे. परंतु अचानक सिच्युएशन क्रिएट झालेली. सो बघूया उद्या काय होतं 28 तारखेला. पुढं काय होतंय ते उद्या बघणारच आहोत. ते तुम्हाला मी ब्लॉगमध्ये पण सांगणार आहे. सो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि हो, पुढचे अपडेट काय आहे ते बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.